मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने 1 जुलैपासून महाराष्ट्रावर देखील लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असली तरी राज्यात गोंदिया जिल्हा हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यात नंबर 1 वर असल्याची माहिती गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे। गोंदिया विधानसभा क्षेत्रात 82,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असून 70,000 महिला यात पात्र झाल्यात, तर 5,000 महिलांनी या योजनेचा ऑफलाईन अर्ज दाखल केला। लवकरच त्यांचे अर्ज देखील मंजूर करण्यात येतील। तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल केला नाही तर त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरावा अशी विनंती आमदार अग्रवाल यांनी लाडक्या बहिणींना केली। तर नगर परिषद क्षेत्रात या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन केंद्र तसेच ऑफलाईन केंद्र तयार करण्यात आले। तर ज्या महिलांचे किंवा कुटुंबियांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा महिलांनी या योजनेचा अर्ज करायचा आहे। ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल केला अशा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी 1 किस्त देण्यात येणार असल्याची माहिती गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। गोंदिया तालुक्यामध्ये 82,000च्या वर लाभार्थ्यांनी अर्ज केले होते। त्यापैकी 80,000च्या वर लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत आणि गोंदिया विधानसभेचा विचार केला तर 70,000च्या वर अर्ज आज मंजूर झालेले आहेत। 5,000 ऑफलाईन अर्ज आज प्रलंबित आहेत आणि येणाऱ्या 17 तारखेच्या पूर्वी हा आकडा आपल्याला 80,000पर्यंत कसा नेता येईल याकरता सर्व प्रकारची उपाययोजना आपण केलेली आहे आणि 70,000 अर्जांना कालच आम्ही ज्या कमिटीच्या या निवड समितीच्या अंतिम यादी मान्य करण्याचा जो अध्यक्षपद माझ्याकडे आहे आणि आमचे सदस्य आहेत त्यांच्यासोबत आम्ही या सर्व 70,000 अर्जांना मान्यता दिलेली आहे। जे अर्ज रद्द झालेले आहेत त्यांना पुन्हा मान्यता मिळणार? निश्चित रूपाने त्यांनासुद्धा पुन्हा मान्यता मिळणार आहे आणि जे कमतरता त्या अर्जांमध्ये होती या 3-4 दिवसामध्ये जवळपास 4,000च्या वर आकडा आपल्या गोंदिया तालुक्याचा होता, तो आता फक्त 1,000वर आलेला आहे आणि त्यांचे अर्ज त्यांना सुधारता येतात आणि ते निश्चित रूपाने पात्र होतील। ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये संख्या खूप कमी आहे। शहरी भागामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे अनेक लोक असतात, व्यापारी असतात, उद्योगपती असतात, अनेक नोकरी करणारे लोकसुद्धा या ठिकाणी वास्तव्य करतात आणि त्यांना या योजनेचा लाभ देता येत नाही। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे अशा लोकांकरता ही योजना आहे आणि म्हणून ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये ही लाभार्थ्यांची संख्या कमी आहे आणि दुसरे अजून काही लाभार्थी समजा श्रावणबाळचा लाभ घेत असतील, काही संजय गांधी निराधारच्या योजनेचा लाभ घेत असतील, ते सुद्धा या लाभार्थी या योजनेमध्ये बसत नाही। तर अशा प्रकारे आता गोंदियामध्ये शहरामध्ये सुद्धा एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये याकरता आमचे प्रयत्न सुरू आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।